काय हो आता हे घर जाणे सोडून वर्ष दीड वर्ष जरी राहिलं घरात तरी घराचा लढा लागते. असं वाटते आपलंच घर आहे आपलं घर. काय जा लागते सोडून. बाई हा फ्लावर पॉट मीच आणला होता. मग मी हा घेईल सोबत. आईच्या घरी होती त्यावेळेस दिवाळीत आलता ना तर मी घेतला होता तिथं. लक्ष ठेवा लागेल मला. हे तर म्हणत आपल्याला काहीच नाही घ्यावं लागत. नाही हा फ्लावर पॉट मी माहेरातून आलाय मग मी घेईलच ना हा. हो आणि हे फ्रेम हे फ्रेम मला योगितानं तिथे नोकरी लागली होती त्यावेळेस दिली ती घेऊन. म्हणे धावता फ्रेम असली तर नशीब धावते. काही सणत जात तिला दिली ती घेऊन. ही फ्रेमही घेऊन संग. रागिनी वा काय आई काय म्हणताय? इथे आहे मी हॉलमध्ये. काय करू राहिली वा? काही नाही आई असंच पाहू राहील ती. आता म्हटलं हे सोडून जायला लागेल तर म्हटलं घर म्हटलं जरी आपल्याला माहित ते भाड्याचं आहे बा आपले नाही पण तरी आपल्याला लढा लागते ना घराचा जसा असा लढा लागतेच की नाही. आता जास्त लागते तर असंच मनात आलं पाहून राहिली होती. ते तर आहेच माय. आता एवढं साजरं घर भेटलं होतं. मी आता म्हणलं की साजरं घर भेटलं आता याच्यातच आपण आयुष्यभर. पण काच मा पोराचंही म्हणणं होतं ना हेच घर इकत घेऊ आई. पण लय पैसा लागला ना माय तुले. त्याचा पैसा बचत झालाच नाही ना. आई बरोबर आहे मला पैसा लागला पण एवढाही नाही लागला आहे की घरा म्हणजे घर नाही होणार आपलं. एवढाही नाही लागलाय. एवढे थोडी पैसे असतात आपल्याजवळ. यायला काय कुठची का नोकरी आहे का काय आहे का एवढं घर होईल. एकटाच माणूस कमावता तर एवढं घर एवढं मोठं घर होणं सोपं नाही. भाव किती वाढले आता. म्हणजे तुला काय म्हणणं आहे? मा पोरग काही कमवत नाही आणि तुला काही खर्च लागला नाही दवाखान्यात असं काय? डॉक्टर का तो दात घेत जाय काय? किती खेप नेलं माहिती तुला या डॉक्टर जवळ त्या डॉक्टर त्याच्या जवळ याच्या जवळ. ज्यानं सांगलं होतं असं या सांगलं का चला बापा त्यानं सांगलं का चला बापा. थोडा खर्च लागला का तुले? माय आता म्हणता पोरानं खर्च नाही लावला. कशी बा तू लहान माय बाई अशीच म्हणतात व माय अशाच असते अशाच असतात बाया. सबन करून घेतात आणि ढबर शेवटी नवऱ्यावर फोडतात. त्याचा पैसा सारा खर्च केला दवाखान्यानं घातला आणि आता म्हणतो पोराची कमाईच नाही एवढी की तो घर घेऊ शकेन. आई मी असं नाही म्हटलं. असं नाही म्हटलं कळते मी तो मनातलं का आहे तो. एवढं जर तुले घरची लळा आहे एवढं जर तुले हे घर आवळेल आहे तर म्हणा लागत होतो तो बाबाले की जराशेक पैसे द्या म्हणून. जराशेक मा पोरगो टाकत होता. हेच घर इकत घेतलं असतं आपण तर तुले एवढं आवडेलच आहे घर. तो बाबाले तर मनानच वाटेले पाहिजे की आपल्या पोरीले 2-2 वर्षातून घर बदलागते. भाड्याचं घर आणि रिकामं कर त्याच्यापेक्षा एकदाचं घरच घेऊन द्या असं वाटायला नाही पाहिजे का तो बाबाले. त्या रोजी तर मी म्हणलं पण त्याच्या तोंडातून तसं सक नाही निघालं. आई माझ्या बाबाजवळ कुठचे पैसे असणार आहेत एवढे? मग काऊन काय तो बाबा का हातात काय? पोरीच्या सुखासाठी तेवढे नाही करू शकत काय? तसे तर भले माय रागिनी 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 करतात. पण रागिनीली एक घरी नाही देत का लागे मग झाले पाहिजे. आता एवढं आता सांगा आता त्यासाठी व माय नाही तर म्हैशी सासू म्हणते बापाच्या पैसे आण. माय बाई मी बापाच्या घरची शिदोरी नाही खातो काय? मी लय स्वाभिमानी बाई हो. मी काही अशी तशी बाई नाही. लय स्वाभिमानी बाई हो. मग मी काही म्हणत नाही सुनीले आण म्हणून तो बापाच्या घरून. पण तुमच्यासाठी तुमचंच आहे आज ना सकाळ म्हणलं दिलं तर काय वाया चाललं. बाप का देत नसते का पोरीले? माय बाई किती काल देतात बाई माय बाप. मग दिलं त्यातलं उत्सुक तो बापानं तो काय वाया चाललं. म्या काही म्हटलं नाही हो माय तो बापाच्या घरून आण म्हणून. नाही तर म्हणशीन सासून म्हटलं बापाच्या घर पैसे आण घरासाठी. म्या काही नाही म्हटलं.
मला काय करावं लागते? आणशीन तर तू आले, नाही आणशीन तर हिंड दारोदार. मा पोराचा पैसा सारा दवाखान्यात गेला म्हणून एका मोठीनं मा पोरानं घर घेतलं असतं. मोठी तर बाई इतकाला आणते का काही? कुई माहेरातून ये ना तर तिची थैली रिकामीच नसते. इकून काही नाही, रिकाम्या हाताने जाते आणि तिकून 2-2, 3-3 थैल्या बरोबर आणते. तिची मायबाप लय साजरे आहेत ना बाई. जाऊ दे, रागिनी नशिबानं घ्यावं लागते. जाऊ दे, चाल बाई, जातो जरशी बसतो तिकडे बाहेर. बाया बसतात तर बसतो तर ती नाही तर मशी सासूनं म्हणलं असं. पण जसं गोट सतली तुले त्यातली मोठीच्या घरी तिची मायबाप काहीच कमी पडू देत नाही. मग सबन अव तो जागीच ते ना तिच्या बापानं आता हेच घरी कच घेऊन दिलं असतं. लय मोठे लोक आहे तिचा बाप. पैसे सोड, मनानं पाहिजे. मग मन मोठे लोक असलं की सगळं होते. नाही तर का कोत्या मनाचे हातचं सुटत नाही. मरे लोक काय कामाचे वशे. शोभा शोभा. काय म्हणता बाई? आली आली. माहिती कुरड्याचे गहू वाटून राहील ती. मग काय बोर हो वावरात गेलती. बोरची आणल्या. म्हणलं रागिणीच्या घरी चालले तिचे बाबा, तर नेजा म्हणा पोरीले खा वाटते दोड्याच्या लेकराले. बाय मॅ म्हटलंच होतं तिच्या बाबाले, तर बरं झालं आणलं तुम्ही. तुमच्याच बोरीचे असते ना, बरं गोड आहे साजरी तुमची. हो मस्त आहे, घे गप्पा करतो माडोक्षरचं घे मिलं. हो दे. आणि हे पाय ह्या चिचा. पण आता काही जातात बाबा, सकाळी परवा जातील ना जसं 1-2 दिवस, तर म्हटलं नाशीच ठेव. बोरं तेवढेच सोपतात, मग हलके होतात न्यायले. जरशेक काही अंड ठेव आणि जरशेक वाऊ घाल. मग कमी होत नाही तिले. आणि ओली ठेव जो, नाही तर सारेच वाऊ घालीन. वायले एवढे चांगले लागत नाहीत मग. हो ना बाई. या चिचा इथले चिचोरे काळा लागत होते व. म्हणजे मग मी तिले मिठच लावून होती, गोळे करून देत होती. मग खराब व्हायचा भेव. मग गोळे मग करजो, हे दे ना तशाच तिला खाले. गोळे काय तिच्या घरी करीन ते आपच. त्याला काय खाईन पहिले तशा ओल्या ओल्या, आणि मग गोळ्या करीन त्याची. आणि हे पाय म्हणलं योगिताच्या घरी होईन चक्करचं देजो व तिले. चहा बोरं खा वाटतात लेकराले आवाईल. तुमच्या जातीले खाच वाटतात, तर म्हटलं देजो तिले बी. आणि बोरं तर अजून निघतात. मी एकली होती, कंबळलंय दुखलं मालं, म्हणून मी एकच घमीला आणचून. म्हणशील तर सकाळ वाजावं आपण दोघी जणी, अजून आणू एखादं. नाही व बस झालं हे एवढंच. एवढं का रागिनीच्या देतो का मी? एवढं मोठं काय करीन ती? येतले जर योगिताच्या घरी. आता योगिताच्या घरी सध्या तर काही जात ती. आता पहिले रागिनीच्या घरून येते चक्कर मारून, हे सामान्य नेऊन देते. आता बस, आता गहूच राहून राहिली मी कुरड्याचे. सकाळ सकाळून कुरड्या घालतो, परवाच्या दिवस लोक वाहत असे घरी गेला रे भाऊ घालते ते एका परी. आणि शेवड्या करून आणल्या गेल्या. मग पापड तर झाले. हो ना. बरं मी बरोबर करतेच. तिला विचार काही लागते का, तर ते म्हणत असेल ते दे करून. रागिनी, हो आली. काय होता? ते काही आपले डबे काही सामान आहे ते भरणं सुरू करणं. हा, संध्याकाळी गाडी येते. सामान पॅकिंग कर तू सगळी. हे पाय, इथलं नको घेऊ काही. नाही हो, कशी वा त्याचं काय घेणार आहे? त्याच्या वस्तूची जोड राहील. आपले फक्त भांडे कुंडे जे आपण होते, जे आपण विकत घेतले तेच घेतो तेवढे. बाकीचं काय मी त्याच्या काय वस्ता घेणार माय बे. हा, कसं साहेबांना आपल्याला विश्वासावर द्यायचं, एवढं मोठं घर, सगळ्या सायना सगट आपल्या ताब्यात दिलतं. त्याचं पद्धतशीर जसं तसं असो. ते बाथरूमचं हिटर बिघडलेलं आहे ना, ते दुरुस्त करून ठेवा लागेल. चांगलं नाही वाटणार साहेबाला की हिटर बिघडेल ठेवलंय ना. असं कर तू, ते करतो बांधून का आहे ते. मी तो हिटरवाल्याला आणतो, ते हिटर दुरुस्त करून घेतो. लक्षच नव्हतं. हो, आजच जायचं का आपण? हो, आता आज म्हणजे आता संध्याकाळचं सामान दिलं की आपण उद्या सकाळी घेत चालते. असं काही नाही. तू स्वयंपाक गिंपाक करून ठेव. त्या घराची चाबी भेटली का मग? हा, दिली ना त्या भाऊन चाबी दिली. दिले 3,000 रुपये दिले मग. एवढं नाही, आता ते लहान आहे घर याच्यापेक्षा.
आता एवढंच पाहिजे होतं नाही. हं. तुलाही जरा सोयीचं होतं हे, पॉश होतं सगळं. तर तिला पाण्याची जरसं हे आहे, टंचाई आहे म्हणतात त्या एरियात. तर पाण्याचं जसं प्रॉब्लेम येईनच, पाहा लागेल ते आपल्याला. अं, अन काय होते होतेच काही नाही होत. हळूहळू त्याची सवय होते. आपल्याला काय एवढी काय अशी बंगल्याचीच थोडी सवय होती. याच्या पहिले आपलं घर लहानच होतं ना. आता हे 2 वर्ष या बंगल्यात राहिलो तर याची सवय पडली म्हणा. हा, असं काही नाही, ते चांगलंच आहे. ओ ते सवय कशाची पडतेस त्यात काय असते. बरं तू तू ते गुळ घेतली का दुपारची, ते मॅडमनं आता या वेळेत दिलती ते? हो घेतली ना. ते म्हणजे टॉनिक असते की नाही, त्या टॉनिक्स की गोळी आहे म्हणत. ते असं टॉनिक सारखीच आहे म्हणत, भू वाढायची असं याचीच आहे म्हणत. ते मी विचारलं ना त्या नर्सला तिथं. हो ना, हो ना. हो, काळजी घे. नाही तर तुझे बाबा म्हणत रागिनीला घेऊन जातो म्हणत आम्ही तुमचं शिफ्टिंग होईपर्यंत. म्हटलं जाऊ द्या, काय दादा या या. नाही तुला दगदग होईल का? नाही नाही, दगदगचं काय एवढं काय आहे, असं मला कुठे उचला लागते. मी हे काढून ठेवतो आपले ते तुम्ही आणतो म्हणा ना, तुमचा मित्र की ना कोणी न्यूला गेले मग काय आहे. हो सुधीरले म्हटलं ना मी. सुधीर येते म्हणजे असं टेन्शन नाही, मग तू काही सामान काढणं उचलणं हे ते. का हो, माझ्या दवाखान्यात खूप पैसा गेला आहे ना तुला. मग आता पैसा पैसा नाही लावशील तर आपल्या हातावर हात देऊन बसा वाटते काय? 12 वर्ष झाले आपल्या लग्नाले. मग कोणालाही वाटेनच ना जरा काही हातपाय हलवा चालावा, कोणा काही डॉक्टर सांगितला, काही वैद्य सांगितला त्याच्याजवळ जाऊन इलाज कराव, असं तर वाटच आहे ना. फुकट थोडी होणार आहे काही. पैसा काय येईलच. अजून काय काय झालो का म्हातारा? हा, नाही तसं नाही. आई म्हणत बाबांना द्यायला पाहिजे पैसे, मग बाबाजवळ नाही तो, मग बाबा कुठून देते. आईचंही बरोबर आहे, आईच चुकलं. पण सगळ्याच सारखं थोडी असते. आता दादाले भेटते सगळं सासरीतून, त्याला लय हातभार आहे वहिनीच्या घरचा. टेन्शन न घेऊ, मी काही म्हणत नाही ले. चल आवर, मी आणतो तो हिटरवाला, हिटर दुरुस्त करून ठेवतो ते. आता नाही म्हणा लागेन काही, हे घेईन टेन्शन, इले जपा लागेन जरा. एवढ्या वर्षानं माझ्या घरात लेकून येऊन राहिलं, इले तर फुलासारखं जपतो मी. आता काहीच नाही म्हणत मी इले. नाही तर हिच्या बापाजवळून पैसा काढलाच असता मी आता. मला माहिती आहे, हे मी प्रेग्नेंट आहे म्हणून हे शांत आहे. नाही तर येणं तर म्हटलंच असतं की बाबाले पैसे माग का काही. एवढे चांगले तर हे माझ्यासोबत 12 वर्षात वागले नाहीत, जेवढे या 15 दिवसात वागू राहिले. 15 दिवसात काही माणूस सुधरत नसते, पण तो त्याच्या स्वार्थासाठी बदलू शकते. जाऊ दे, जे अशी नशिबात ते होईल. या घराला लढा लागला, पण या बंगल्याची सवय झाली तशी. भाड्याचं जरी असलं तरी आपण आपलं घर म्हणून सजवतो ना, त्याला आपलं घर म्हणूनच राहतो. चल बाई, ते याच्यापेक्षा लय लहान आहे. काही तिथं अशा सोयी नाही आहेत, असं फर्निचर नाही, सोफा नाही, असंच नाही आहे तिथं. पण जाऊ दे, आपापल्या नशिबानं असते सगळं. आता हे लोक एवढं म्हणून राहिले मला दवाखान्याला खर्च लागला म्हणून घर नाही झालं, तर काही एवढी का एवढा पैसा लागला का, आणि एवढं काही कोणतं घर होतं तर पण असं म्हणता येत नाही ना. मग आपल्याला तर मुकच राहिला ते, कारण खरंच आपल्याला पैसा लागला ना. काय करतो आता, हितभर असलं लोक हातभर सांगतात. 1 लाख खर्च लागला असेल तर 10 लाख सांगतात. आपल्याला तर कचरा लागते. चाल बाई, भरतो मी ते सामान. माझ्या बाबाले जर सांगितलं की माझी सासू अशी म्हणते, माझ्या बाबा टेन्शन घेते. माझ्या बाबाजवळ कुठे पैसे आहेत? माझ्या बाबा काय एवढाला पैसा आहे काय? 5-5 पोरी लग्न केले मा बाबानं. काय काय आता आम्हाला वरतूनही पैसे देतील का? घर का सोपं असते का? माझ्याले काय आई माणूस तेच म्हणते की म्हणते दादाचं नशीब लय चांगलं आहे, दादाले सासरवडीतून लय भेटते. म्हणजे मला टोनाच मारतात ना,